ए वाव, तुझे नख किती सुंदर आहेत ग. हो, मी आजच मॅनिक्युअर केलं. तुझी बघू. तुझे पण चांगले आहेत, पण हे मधलं नख काय झालं? तू रिलेशनशिप मध्ये आहेस ना? हो, पण त्याचा काय संबंध? मी सिंगल आहे. क्या हमें बेटा क्या कर रहा है? कुछ नहीं पापा, यश ने एक वीडियो भेजी थी वो देख रहा था। क्या आप यश की वीडियो देखना चाहते हो? अफसोस मुकेश बच नहीं सका। ऍक्च्युली विषय असा आहे, बुर्ज खलिफाचा जन्म झाला इसवी सन 1950 रोजी. त्याखाली एक बिल्डर आलता इथं दुबईमध्ये फिरायला. त्यांनी बघितला दुबईमध्ये वालू भरपूर आहे, तर ती वालू एकदा चक्रीवादळ आलता. तर चक्रीवादळामध्ये ही वालू गोलगोल 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 फिरायला लागली. यो वरतून वीज कडकली नाही, यो पाऊस पडायला लागला. ती वालू सुकली पाण्याच्या मध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन ती वालू सुकली आणि त्याच्यानंतर झाला बुर्ज खलिफा तयार. मग तो एक बिल्डर आला, त्यांनी मजूरकर बोलवलं 4 आणि त्यांनी काचा लावून घेतलं त्याच्यात. अशा प्रकारे बुर्ज खलिफा उगमायास आला. और क्या हो रहा है? चल रील बनाते हैं. मित्रांनो, माझ्या 2 गर्लफ्रेंड होत्या. त्या दोघींनी बी मला धोका दिल्या, पण मी डिप्रेशन मध्ये गेलो नाही. त्या दोघीच्या नावाची एक म्हैस घेतलो आणि आपलं आज रोज 15-20 लिटर दूध डेअरीला जाते. पैसा आहे, इन्कम आहे, नंबर 1. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं दूध रोज त्यांच्या बी घरला जाते. तर त्यांनी मला म्हणलेत आमचं चुकलं, आपण परत एकत्र येऊ. पण मी काय म्हणलो, आणि 4 म्हशी घेईन, पण पुरीचा नाद बिलकुल नाही. त्यामुळं पुरीनं धोका दिली म्हणून डिप्रेशन मध्ये जाऊ नका. काहीतरी करा. त्या अवलादीला सांगा की मी तुझ्याशिवाय बी जगू शकतो.